Hello friends, Namaskar विद्यार्थी मित्रांनो. Friends, today we are going to learn our second chapter plant structure and function. आज आपण आपला जो दुसरा धडा आहे वनस्पती रचना व कार्य. स्ट्रक्चर म्हणजे रचना आणि फंक्शन म्हणजे कार्य. तर सुरुवात करूया मित्रांनो. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय बघा. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेली झाडं किंवा वनस्पती आपण सहज कशा ओळखतो. तर मित्रांनो त्याचं कारण काय आहे. आपण कशा ओळखतो बरं या वनस्पती. तर प्रत्येकाचं स्टेम म्हणजे खोड, प्रत्येक वनस्पतीचं खोड त्याचा आकार वेगळा असतो. त्याचप्रमाणे लिव्ज म्हणजे पानं जरी पाहिली तरी वनस्पतींची पानं वेगळी असतात प्रत्येक. फ्लावर म्हणजे फुलं जरी पाहिली तरी प्रत्येक वनस्पतींना येणाऱ्या फुलाचा प्रकार वेगळा असतो. याच्यावरून आपण म्हणू शकतो हे आंब्याचं झाड आहे, हे पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे की नाही. हे त्यांच्या मूळ, खोड, पाने याच्यावरून आपण ओळखू शकतो. आता सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलाय बघा. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. म्हणजे वनस्पतींचे विविध अवयव कोणते. तर आपण गेल्या वर्षी शिकलोय रूट आहे म्हणजे मूळ, स्टेम खोड, लिव्स पाने, फ्लावर्स फुले आणि फ्रुट्स फळे हे वनस्पतींचे अवयव आहेत. ओके. आता चला पुढे. द रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स, फ्रुट्स एटसेट्रा ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. म्हणजे प्रत्येक वनस्पतींची मुळे, खोडे, पाने, फुले, फळे वेगवेगळे असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे प्रत्येकाच्या मुळाची, खोडाची, पानाची, फुलाची वैशिष्ट्ये वेगवेगळी होती. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ओळखतो. लेट अस नो अक्वेंट अवर सेल्स विथ दिस प्लांट ऑर्गन्स इन ग्रेटर डिटेल. आता हे जे वनस्पतींचे अवयव आहेत, रूट आहे, स्टेम आहे, लिव्ज आहेत, फ्लावर्स आहेत, फ्रुट्स आहेत, त्याची जरा डिटेलमध्ये माहिती घेऊया. ओके. चला आता पहिल्यांदा आपण रूट पाहूया. आता बघा या ठिकाणी म्हटलंय की अ मॉइस्टन बॉल ऑफ क्रम्पल पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. काचेचं एक चंचू पात्र घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, मॉइस्टन बॉल ऑफ क्रम्पल पेपर म्हणजे आपल्या वर्तमानपत्राचा एक बोळा घ्यायचा आहे आणि त्या चंचू पात्रामध्ये ठेवायचा आहे. आणि त्याच्यात काय करायचंय, प्लेस सम मथ बीन्स और ग्राम सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. काच आणि कागद यांच्यामध्ये काय करायचे आहेत, आपण भिजवलेले मटकीचे दाणे किंवा ग्राम सीड्स किंवा हरभऱ्याचे दाणे ठेवायचे भिजवलेले. कशावर, त्या पेपर आणि काचेच्या मध्ये. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. 2-3 दिवसामध्ये ह्या ज्या मटकीचे दाणे आहेत किंवा हे जे आपण हरभऱ्याचे दाणे ठेवलेले आहेत त्याचं निरीक्षण करायचंय. काय दिसणार आहे बरं हे ओले दाणे त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर. बरोबर, तुम्ही जसं घरी पाहिलं असेल मटकी भिजत घातली त्याला मोड येतात आहे की नाही, कोंब येतात म्हणतो आपण, तसंच आपल्याला दिसणार आहे. बघा या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी बघा तुम्हाला या आकृतीमध्ये दिसतंय ब्ल्यू मूल आणि रॅडिकल दिसतंय तुम्हाला. इथं दिसतंय ब्ल्यू मूल आणि रॅडिकल. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय ब्ल्यू मूल आणि रॅडिकल असं म्हटले, बरोबर की नाही, त्या चौकटीमध्ये बघा. तर अशी रचना दिसणार आहे तुम्हाला. प्लुमोल आणि रॅडिकल म्हणजे काय ते बघूया. प्लुमोल कशाला म्हणायचं बघा. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल. म्हणजे त्या बी मधून जो निघणारा भाग आहे तो जो भाग टुवर्ड द सॉइल म्हणजे जमिनीच्या दिशेने वाढतो त्याला रॅडिकल म्हणतात. काय म्हणतात त्याला, रॅडिकल म्हणतात. रॅडिकल कुठे जातं बघा, जमिनीच्या दिशेने जात आहे. बघा इथं रॅडिकल जमिनीच्या दिशेने चाललंय. आणि जे प्ल्युमूल आहे ते कुठं जातं बघा, पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युमूल. आणि जमिनीच्या वर जे वाढतं ते असतं प्ल्युमूल. त्याला अंकुर असं म्हणतात मराठीमध्ये. प्ल्युमूल म्हणजे अंकुर, तो असतो वरती जमिनीच्या दिशेने, तो असतो जमिनीच्या वरच्या बाजूला आहे की नाही, जमिनीवर येतो तो. रॅडिकल हे झालं आधी मूळ, ते जमिनीच्या दिशेने म्हणजे जमिनीच्या खाली जात असतं, लक्षात घ्या. आता पुढे काय होतं याचं प्लुमोल आणि रॅडिकलचं बघा. द रूट दॅट फॉर्म्स द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. बघा आता
रूट आहे, जे मूळ आहे ना, मूळ ते सुरुवात कुठून होते त्याची, या रॅडिकल पासून होते. कारण की जमिनीची मुळं कुठं जातात, खाली जातात. कुठं जातात, खाली जातात. बरोबर. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टेपर्स टू द पॉइंटेड एंड. आणि जमिनीच्या जवळ आहे, जमिनीच्या जवळ हे जे मूळ आहे ते जाड असतं आणि पुढं पुढं गेलं की ते निमुळतं होत जातं, टोकदार होत जातं. अँड दिस पार्ट ऑफ द ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आणि हा जो भाग आहे की झाडाला आधार देण्यासाठी वनस्पतीचा जो भाग जमिनीच्या खाली वाढतो त्याला रूट म्हणतात, त्याला मूळ म्हणतात. कशासाठी वाढतो तो, फॉर सपोर्ट, म्हणजे त्या झाडाला आधार देण्यासाठी तो जमिनीच्या खाली वाढतो. आता बघा इथं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे मूळ दिसतंय बघा. इथं तुम्हाला कसं दिसतंय, हे जाड दिसतंय बघा. वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं इथं तर ते कसं दिसतंय, जाड दिसतंय इथं बघा इथं. आणि नंतर ते बघा इथं निमुळतं टोकदार असं होत गेलेलं आहे. म्हणजे जमिनीच्या जवळ ते जाड असते आणि पुढे पुढे गेलं की ते निमुळतं होत जाते. आता पाहूया पुढे. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. आता काही ज्या वनस्पती आहेत ना त्याला सेकंडरी रूट्स येतात. म्हणजे हे जे सरळ दिसतंय ते मुख्य मूळ आहे, त्याला प्रायमरी रूट म्हणतात, प्राथमिक मूळ म्हणतात. बघा हे जे दिसतंय सरळ आपल्याला हे आहे प्रायमरी रूट. पण याला असं फांद्यांसारखं याला सुद्धा फाटे फुटलेले आहेत, ते आहेत सेकंडरी रूट्स. बघा इथं दाखवले सेकंडरी रूट. जे सरळ आहे एकदम मूळ जे आहे, ओरिजिनल जे मूळ आहे ते आहे प्रायमरी रूट. आणि त्याला असे फाटे फुटले की त्याला म्हणायचं सेकंडरी रूट. ओके. That roots of some plants produce secondary root that grows obliquely and spread far and wide in the soil. ते काय करतात, या मुळांना उपमुळं फुटतात आणि जमिनीत ती दूरवर पसरत असतात. अँड रूट सपोर्ट द प्लांट. आणि ही अशी मुळं काय करतात, झाडाला आधार देतात. अँड दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅपरूट. आणि ह्या प्रकारचं जे मूळ आहे ते टॅपरूट आहे. बघा इथं त्याचं टायटल सुद्धा पाहू शकताय तुम्ही. बघा इथं टॅपरूट लिहिलंय आहे की नाही. बघा इथं टॅपरूट लिहिलंय. म्हणजे हे कसं आहे, टॅपरूट आहे. टॅपरूटला काय म्हणतात मराठीमध्ये, सोटमूळ म्हणतात. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, सोटमूळ म्हणतात. आता या टॅपरूटचे सुद्धा वेगवेगळे भाग आहेत ते आपण समजून घेऊया. बघा आता. रूट बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. रूट टिप म्हणजे मुळाच्या टोकाशी बघा असे केसासारखा भाग दिसतोय तुम्हाला, बारीक बारीक दिसतंय आहे की नाही. तर त्याला म्हणतात रूट हेअर. त्याला मराठीमध्ये मूल रोम म्हणतात. काय म्हणतात त्याला, मूल रोम म्हणतात. आणि हा केसासारखा भाग दिसतोय म्हणून रूट हेअर म्हणतात. कळलं. हे मुळाचे केस आहेत थोडक्यात, लक्षात ठेवायचं असेल तर रूट हेअर हे असे आहेत. आता पुढे बघा. द रूट टिप इज डेलिकेट. रूट टिप म्हणजे मुळाचं जे टोक आहे, मुळाचं जे टोक आहे ते काय आहे, खूप नाजूक असतं. कसं असतं, नाजूक असतं, डेलिकेट. अँड दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि याच ठिकाणी काय होत असते, मुळाची वाढ होत असते. कुठं, रूट टिप जवळ. आणि या रूट टिपला काही इजा होऊ नये, त्याला त्रास होऊ नये, त्याला काही दुखापत होऊ नये म्हणून त्याच्या टोकाशी अशी टोपी असते बघा, त्याला रूट कॅप म्हणतात. काय म्हणतात, रूट कॅप. कुठं असते, ऍट द रूट टिप. बरोबर. त्याला काही इंजुरी होऊ नये, इंजुरी म्हणजे दुखापत होऊ नये म्हणून अशी रूट कॅप असते इथं. समजलं. आता पुढे जाऊया. आता पुढे काय म्हटलंय बघा. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. एक काचेची बरणी घ्या आणि काय करा, त्या काचेच्या बरणीमध्ये 3/4 पाणी घ्या, म्हणजे 3/4 पाणी घ्या. प्लेस अन ऑनियन ऑन द माउथ ऑफ द जार. बघा इथं दिलंय तसं. इथं काय करा, त्या बरणीवर असा काय करा, कांदा ठेवा. असा ठेवा. अ वे दॅट इज रूट आर टुवर्ड्स द वॉटर. त्याची मुळं पाण्याच्या दिशेला असतील किंवा थोडीशी पाण्यात बुडालेली असतील तर असा हा कांदा ठेवा. आणि काय करा, ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. आणि त्याची जी मुळं आहेत ना त्याचा 8 दिवस काय करा, निरीक्षण करा. बरोबर. आणि मग आपल्याला त्याची जर मुळं पाहिली आपण तर असे काय दिसतील, त्याच्यातून असे धागे धागे निघलेले दिसत आहेत बघा. इथं पण दिसते, धागे धागे निघलेले दिसत आहेत. आणि हे फायबर म्हणजे धाग्यासारखंच त्याची मुळं असतात म्हणून त्याला काय म्हणतात, तंतुमय मुळं म्हणतात. त्याला फायब्रस रूट्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, फायब्रस रूट्स म्हणतात. काय म्हणतात, फायब्रस रूट्स म्हणतात. ओके. आता आपण वरचं जे पाहिलं ते कसं होतं, टॅप रूट. आणि हे काय पाहिलं, फायब्रस रूट.
याचाच अर्थ काय होतो, देर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायब्रस रूट्स. म्हणजे मुळाचे दोन प्रकार असतात, रूट्सचे दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. कोणते दोन प्रकार? पहिला प्रकार आहे टॅप रूट म्हणजे सोट मूळ, आणि दुसरा आहे फायब्रस रूट म्हणजेच तंतुमय मुळे. ओके, रूटचे दोन प्रकार लक्षात आले, टॅप रूट आणि फायब्रस रूट. आता बघा, टॅप रूट कोणाला असतात आणि फायब्रस रूट कोणाला असतात ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. बघा आता, डायकोटिलिडनस जे प्लांट आहेत, डायकोटिलिडन्स, त्याला टॅप रूट असतात. आता डायकोटिलिडन्स म्हणजे काय? द्विदल धान्ये, म्हणजे ज्याच्या डाळी करता येतात त्या. आता समजा आपल्या घरी डाळी करता कशाच्या? मूग, चवळी, तूर यासारख्या वनस्पतींच्या बियांच्या डाळी करतो आपण, आहे की नाही? म्हणजे जी द्विदल धान्य आहेत ज्यांच्या डाळी करता येतात त्यांना टॅपरूट असतात. अँड वाईल मोनोकॉटिलिडन्स प्लांट हॅव फायब्रस रूट्स. आणि जी एकदल वनस्पती आहेत ज्या, त्यांचे काय असते? त्यांना फायब्रस रूट्स असतात, त्यांना तंतुमय मूळ असतात. लक्षात घ्या, डायकोटिलिडन्स म्हणजे ज्या द्विदल वनस्पती आहेत त्यांना टॅपरूट असतात, आणि ज्या एकदल वनस्पती आहेत त्यांना फायब्रस रूट असतात, तंतुमय मूळ. लक्षात घ्या. आता आपल्याला पुढे काय म्हटलंय, एक प्रयोग दिलेला आहे, छोटासा प्रयोग आहे, तो सुद्धा पाहूया आपण, एक्सपेरिमेंट हा. सो द सीड्स ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड, सॉर्गम, मेज, पी, कोरिएंडर in an earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plant grow 15 to 20 centimeter high, uproot them carefully with the soil is moist and put them gently in the large conical flasks containing water. The soil will get washed off without any harm to the roots. Observe the roots carefully to see which plants have tap roots and which ones have fibrous roots. आता आपल्याला या ठिकाणी प्रयोग काय सांगितलाय बघा. एका कुंडीत काय करायचंय, सो द सीड्स म्हणजे बिया पेरायच्या. कशाच्या? मस्टर्ड म्हणजे मोहरी घ्यायचे, सॉर्गम म्हणजे ज्वारी घ्यायचे, मेज म्हणजे मका घ्यायचे, पी घ्यायचे म्हणजे वाटाणा घ्यायचे, है की नाही? कोरिएंडर म्हणजे धने घ्यायचे, कोथिंबीरीचं बी म्हणजे धने घ्यायचे आणि ते पेरायचे. आणि काय करायचे, त्यांना काय करायचं, 8 दिवस त्यांची काळजी घ्यायची, व्यवस्थित त्यांना पाणी वगैरे घालायचे. आणि काय करायचे, जेव्हा ते 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे होतील ते काय करायचे, अपरूट देम केअरफुली, त्यांना ते उपटायचे अलगद त्या कुंडीतून. आणि ती जी माती आहे ती ओलीच असणार आहे, आणि ओली माती असेल तरच ते सहजगत्या उपसून येणार आहेत. अँड पुट देम जंटली इन लार्ज कॉनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. आणि त्याच्यामध्ये काय करायचे, एका चंचू पात्रामध्ये काय करायचे, त्यांना काचेच्या मोठ्या शंकू पात्रामध्ये त्याला ठेवायचे. अँड द सॉइल विल गेट वॉश्ड ऑफ विदाउट एनी हार्म. आणि ती जी माती आहे ती पाण्यातून काय होणार आहे, धुवून जाणार आहे. आणि आता त्यांची मुळं बघायची आहेत. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड विच वन हॅव फायब्रस रूट्स. आणि त्यांची काय करायचे, व्यवस्थित मुळं पाहायची आहेत, कोणाला टॅपरूट आहेत आणि कोणाची मुळं फायब्रस रूट आहेत ते आपण पाहायचं आहे. तर आता बघा, इथंच दिलंय आपल्याला त्याचं उत्तर जवळजवळ. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, सॉर्गम हॅव 2 टाइप्स ऑफ रूट्स. म्हणजे मका, ऊस आणि ज्वारी यांना 2 प्रकारची मुळं असतात. तर तुम्ही जर मका पाहिला असेल शेतामध्ये किंवा ज्वारी पाहिली असेल का, अगदी काढायला आलेली ज्वारी आहे जी कणीस वगैरे आलेली, तर तुम्हाला 2 प्रकारची मुळं दिसतील. 2 प्रकारची मुळं म्हणजे 2 कशी दिसतील, आता बघा इथं मक्याची मुळं दिसत आहेत, ही जमिनीच्या वर दिसत आहेत तुम्हाला, आणि जमिनीच्या आत असणारी सुद्धा त्याला मुळं आहेत, बरोबर. म्हणजे इथं म्हणले सम रूट्स आर अंडरग्राउंड, काही मुळं जमिनीच्या खाली आहेत. अँड वेअर ॲज सम ग्रो ऍडव्हेन्शियस रूट फ्रॉम द स्टेम जस्ट अबव द सॉइल. काही खोडापासून जमिनीच्या वरती वाढलेली रूट असतात, मुळं असतात. द लॅटर आर कॉल्ड ऍडव्हेन्शियस रूट. आणि जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी जी मुळं आहेत त्याला ऍडव्हेन्शियस रूट्स म्हणतात, त्याला आगंतुक मुळं असं म्हणतात. ती कुठून वाढतात, फ्रॉम द रूट, फ्रॉम द स्टेम म्हणजे खोडापासून वाढतात. अँड बिसाइड द नॉर्मल फंक्शन्स लाईक ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट्स, रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. आणि ही मुळं सुद्धा काय काम करतात,
मुळांना काय काम करतात ही? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, पाणी शोषून घ्यायचं, जमिनीतली खनिज शोषून घ्यायची, अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट, झाडाला आधार द्यायचा, रूट परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू, आणि मुळं अशी अनेक कार्य करत असतात. Roots show some modification to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilted roots, runners, breathing roots. म्हणजे पाणी शोषून घेणं, जमिनीतले खनिजे शोषून घेणं, झाडाला आधार देणं, याच्यापेक्षा इतर सुद्धा काही कामं करत असतात आणि त्यांच्यामुळे त्याला मॉडिफाईड रूट्स असं म्हणतात. वेगवेगळी कामं करणारी. मग अशी एरियल रूट्स आहेत, हवाई मुळं म्हणतात त्यांना. स्टिल्टेड रूट्स आहेत, त्याला आधार मुळे म्हणतात. त्या रनर्स आहेत किंवा ब्रीदिंग रूट्स आहेत. ब्रीदिंग रूट म्हणजे श्वसन मुळं म्हणतात. काही ज्या वनस्पती आहेत त्यांची मुळं श्वसनाचं सुद्धा काम करतात, म्हणून त्याला ब्रीदिंग रूट सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने हे होतं, है की नाही. आता या ठिकाणी छोटासा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो पाहूया आपण. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार. म्हणजे एका छोट्याशा बरणीमध्ये काय करा, पाणी घ्या. पुट अ प्लांटलेट इन इट सच अ वे दॅट इट्स रूट्स आर डीप इन द वॉटर. एक रोपटं घ्या आणि त्याची मुळं पाण्यात बुडतील अशा पद्धतीने ते ठेवा. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार अँड ऍड 5 ml ऑफ ऑइल इन द वॉटर. आणि काय करा, पाण्याच्या पातळीची खून करा तुम्ही झाड त्याच्यामध्ये ठेवलं की. आणि आता त्याच्यावर काय करायचे, 5 मिलीलिटर तेल टाकायचे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायची, पाण्याच्या पातळीची नोंद करायची. काय होईल, पहिल्या दिवशी बघा पाणी एवढं मोठं असेल तर दुसऱ्या दिवशी थोडंसं कमी झालेलं असेल. तर हे पाणी कमी कमी का होत गेलं, पाण्याची पातळी का झाली असेल पाण्याची पातळी कमी? तर मित्रांनो, या झाडाची जी मुळं आहेत त्यांनी ते पाणी शोषून घेतलं, म्हणून पाण्याची लेवल कमी झालेली आहे. अशा पद्धतीने हे रूट्स होतं, है की नाही. आता इथं म्हणले यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं चालवा. तर मी या ठिकाणी 3 क्वेश्चन्स वाचणार आहे, त्यांचे आन्सर सुद्धा सांगणार आहे. बघा. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ प्लांट्स लाईक टॅमरिंड, बनियान अँड मँगो हॅड फायब्रस रूट्स. बघा आता प्रश्न काय विचारलाय. चिंच, आंबा आणि वड यांची जी मुळं आहेत ती तंतुमय मुळं असतील, फायब्रस रूट्स असतील, तर काय झालं असतं? तर मित्रांनो, याचा आन्सर सहज आहे. जर मोठं वादळ वगैरे आलं तर ती झाडं मुळासकट उपटून पडली असतील. का बरं? कारण की टॅमरिंड, बनियान अँड मँगो यांची उंची खूप असते, बरोबर. आणि जी मुळं असतात यांची, ही जी मुळं असतात ती टॅपरूट असतात, सोट मुळं असतात, ती जमिनीवर खोलवर जातात. फायब्रस रूट तेवढ्या खोलवर जात नाही आणि तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये नसते की झाडाला उभं ठेवू शकू मोठं झाड. तर हे फायब्रस रूट जर असते तर दिस प्लांट्स विल बी अपरूटेड. काय होतील, ही झाड मुळासकट उपटली जातील. ओके. पुढे आहे व्हॉट विल हॅपन इफ द रूट टीप इज इंजर्ड. आपण रूट टीप पाहिली म्हणजे मूल टोपी पाहिली, मुळाचं टोक पाहिलं आपण इथं, आहे की नाही, मूलाग्र म्हणतात याला. त्याला जर जखम झाली तर काय होईल? तर मित्रांनो, रूट टिपला जर जखम झाली तर काय होणार आहे, तर ते व्यवस्थितरित्या त्याचं जे फंक्शन आहे, पाणी ते व्यवस्थित शोषून घेऊ शकणार नाही, जमिनीत खोलवर जाऊ शकणार नाही, कारण की त्याचं मूलाग्र जे आहे, रूट टिप आहे, ते तुटलेलं आहे. त्यामुळे झाडाची वाढ जी आहे ती व्यवस्थित होणार नाहीये. नेक्स्ट, विच टाइप्स ऑफ रूट्स डू द फेनोग्रीक्स, स्पिनॅच अँड ऑनियन प्लांट्स हॅव. म्हणजे फेनोग्रीक म्हणजे मेथी, स्पिनॅच म्हणजे पालक अँड ऑनियन म्हणजे कांदा, यांची मुळं कोणकोणत्या प्रकारची असतात? तर मित्रांनो, फेनुग्रीक म्हणजे जी मेथी आहे त्याचं रूट जे आहे ते टॅपरूट असतं, सोटमूळ असतं. स्पिनॅच म्हणजे पालक जे आहे त्याचं रूट सुद्धा टॅपरूट असतं. आणि ऑनियन जो आहे, कांदा आहे, त्याचे रूट मात्र फायब्रस रूट्स असतात. आपण इथंच पाहिले बघा, तंतूसारखी धाग्यासारखी मुळं आहेत त्याची, म्हणून त्याचे रूट्स कसे आहेत, फायब्रस रूट्स आहेत. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं स्पिनॅच आणि फेनोग्रीक म्हणजे मेथी, त्याचे रूट जे आहेत ते कसे आहेत त्याचे रूट टॅपरूट्स आहेत. आणि ऑनियन प्लांटचे कसे आहेत, फायब्रस आहेत. आता या ठिकाणी आपण एक खूप महत्वाची माहिती पाहूया. बघा काय आहे महत्वाची माहिती. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का,
रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ अ बनियन ट्री ग्रो टुवर्ड द सॉइल. म्हणजे वडाचं झाड जे आहे ना त्याची मुळं त्याच्या फांद्याला येतात आणि त्या फांद्यांपासून ती पुन्हा जमिनीकडे वाढायला लागतात. अँड दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स. या रूट्सला काय म्हणतात? प्रॉप रूट्स म्हणतात. काय म्हणतात या रूट्सला? प्रॉप रूट्स म्हणतात. बघा इथं शब्द आहे प्रॉप रूट्स. बरोबर. प्रॉप रूट्स म्हणजे काय मित्रांनो? तर प्रॉप रूट्स म्हणजे पारंब्या म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये प्रॉप रूट्स म्हणतात. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट्स? या पारंब्यांचा वडाच्या झाडाला फायदा काय होत असेल? इन द बिगिनिंग द बनियन ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स. सुरुवातीला वडाच्या झाडाला खूप कमी पारंब्या असतात. बट लॅटर ऑन देअर नंबर इन्क्रीज सो मच दॅट इट अपियर्स लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. आणि हे झाड इतकं वाढत जातं की त्याच्या खूप अशा पारंब्या येतात. तुमच्या गावात सुद्धा एखादं झाड असेल असं आणि ते एखाद्या जंगलासारखंच वाटतं. एकच झाड खूप मोठा जागा त्याने व्यापलेली असते. इन कोलकाता म्हणजे कलकत्त्यामध्ये अ 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. 250 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे आणि त्याने बागेचा खूप मोठा भाग व्यापलेला आहे. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट्स. आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत ना मग त्याला सपोर्ट कोणी दिला? त्याच्या प्रॉप रूट्सनी. प्रॉप रूट म्हणजे पारंब्यांनी त्याच्या त्याला सपोर्ट दिला. इज देअर इज एनी सच ट्री इन युअर नेबरहुड? तुमच्या परिसरामध्ये असं एखादं झाड आहे का? असेल तर कमेंट करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण रूट्स हा पार्ट याचा पाहिला. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे स्टेम तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन चेक करा आणि पुढचा पार्ट स्टेम सुद्धा समजून घ्या व्यवस्थित. स्टेम म्हणजे खोड सुद्धा समजून घ्या व्यवस्थित. याचा एक्सरसाइज सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो सुद्धा समजून घ्या. थँक्यू.